मित्रांनो, हृदयस्थ नमस्कार. आजचा विषय आहे रामचंद्र अमात्य पंडित कृत आज्ञापत्र. स्वस्ति श्री राज्याभिषेक शके 42 मन्वंत नाम संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी गुरुवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शंभू छत्रपती स्वामी यांनी समस्त राजकारण धुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचंद्र पंडित अमात्य हुकुमतपणा यासी आज्ञा केली. रामचंद्र पंताचं आडनाव बावडेकर आहे. शिवशाहीतील राजनीतीचे निरूपण करणारा एक मौलिक ग्रंथ म्हणजे आज्ञापत्र. छत्रपती राजारामास राजसबाईपासून झालेला मुलगा श्री राजा शंभू छत्रपती हा कोल्हापूरच्या गादीवर आल्यानंतर म्हणजे 1714 त्याच्या आज्ञेवरून रामचंद्र पंडित अमात्य उर्फ हुकुमतपणा यांनी हे आज्ञापत्र 1715-1716 या सुमारास लिहिले. आज्ञापत्र लिहिण्यामागील प्रमुख हेतू राजकुमार राजकारी सुशिक्षित व्हावेत व दुसरा हेतू वरकड देशोदेशी ठेविले देशाधिकारी व पारपत्यागार यांनी नीतीने वर्तून राज्य संरक्षण करावे. इथं मी राज्याभिषेकाचीच भाषा वापरतोय. मी राजा महाराज, आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता, आवडीने पाहता, आपले फार फार धन्यवाद. चला तर आज्ञापत्राची उकल करू. आज्ञापत्रात एकूण 9 प्रकरणे आहेत. पहिल्या 2 प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी केलेले परिश्रम आणि छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांनी ते टिकवण्याकरता घेतलेले कष्ट याची माहिती आलेली आहे. 3 ते 9 प्रकरणात राजनीतिविषयक म्हणजे राजधर्म, प्रधान संयोजन, सावकारी किंवा व्यापार, वतनदाराचे दायादत्व व नियम, वंशपरंपरागत सेवा, इनाम, गडकोटाचा बंदोबस्त आणि आरमाराचे महत्त्व व व्यवस्थापन इत्यादी माहिती रामचंद्र पंत बावडेकर यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे बावडा दप्तरमध्ये अनेक पत्राचा उल्लेख आहे. विषयाचा अचूक वेध घेणारी शब्द योजना हे आज्ञापत्राचे एक वैशिष्ट्य आहे. मराठी शाहीतील उत्तम गद्य लेखनाचा तो एक नमुना आहे. रामचंद्र पंत हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्य या पदावर रुजू होते, तर पुढे त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सचिवाचे काम केले आणि त्यानंतर ते कोल्हापूर दरबारात कार्यरत झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्य निर्माण कसे केले याविषयी रामचंद्र पंत अमात्य आज्ञापत्रात म्हणतात, कोणाची गणना न धरिता म्हणजे महाराज कोणालाही घाबरले नाही, स्वराज्यकामी कोणाचीही पर्वा केली नाही, कोणावरील चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणास आणले म्हणजे स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक शत्रूचा महाराजांनी पराभव केला. कोणावरील छापे घातले, उदाहरणार्थ शाहिस्तेखानावर हल्ला, सुरतेची मोहीम व उंबरखिंडीत कारतलब खानावर छापा, कोणास परस्परे कलह लावून दिले. सिद्धी जोहरने पन्हाळ्यात वेढा घातला होता, महाराज निसटले व किल्ला सिद्धीच्या हवाली केला. आदिलशाहने सिद्धीला विष देऊन मारले किंवा मिर्झा राजा जयसिंग याची परिस्थिती सुद्धा महाराजांनी अशीच केली. आज्ञापत्रामध्ये प्रत्येक शब्द काही नाही काही सांगून जातो. जसे की कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरिया शिरून मारामारी केली, कोणाचे एकांगी करून पराभविले, तर कोणाचे स्नेह केले, कोणाच्या दर्शनास आपण होऊन गेले. अफजल खानचंच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय, कुतुबशहाचा पाहुणचार घेतला किंवा कोणास आपले दर्शनास आणले, जसे की अफजल खान, इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज यांचे वकील, कोणास परस्परे दगे करविले, जे कोणी इतर प्रयत्ने ना कळे त्यांचे जे देशात जबरदस्तीने स्थळे बांधून पराक्रमे करून आकळिले. याविषयी बुधभूषणमध्ये संभाजी महाराजांचा सुंदर श्लोक आहे. या कर्नाटक देश तो गिरिवरे सय्योपसय्ये परे दुर्गानी शितिपालनाय नुपत्तेर्यो बागलनावधी आ कृष्णा तटमा समुद्र मनभितम कृत्वा कुती दुर्गमे दुर्गे रायरी सज्ञके भूमी भृताम गरणी.
जेवढा इथे स्वराज्य निर्माण केलं ना महाराज, त्याच्या तीनपट स्वराज्य दक्षिण दिग्विजयामध्ये केलं. जलदुर्गाश्रयित होते, त्यास नूतन जलदुर्ग निर्माण करून पराभविले. सिद्ध्याच्या उरावर दंडराजपुरी उभी केली. महाराजांनी अनेक जलदुर्ग निर्माण केले. दुर्गट स्थळी नौका मार्ग प्रवेशले. उदाहरणार्थ बसनूरची स्वारी आहे. पहिल्या प्रकरणात ते हे राज्य अशी रामचंद्र पंत अमात्य माहिती देतात. ज्या ज्या उपाये तो शत्रू पादाक्रांत करून सालेरी अहिवंतापासून चंजेरी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य. महाराजांचं शतावधी किल्ले, तसेच जलदुर्ग, किती एक विशाल स्थळे, 40,000 पागा, म्हणजे ज्यांच्याकडे सरकारी घोडा आहे व सरकारी शस्त्र आहे असे बारगीर. 1,00,000 शिलेदार, म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचा घोडा आहे व स्वतःचे शस्त्र आहे असे 2,00,000 पदाती, म्हणजे 2,00,000 पायदळ सेना. यात गुप्तहेर खातं वगळलेलं आहे, ज्यात ॲबेकॅरे सारखा इतिहासकार म्हणतो की 4-5 हजार माणसे असतील व आरमारावरचे लोकही वगळलेले आहे. इतिहासाचार्य कमल गोखलेंच्या मतानुसार यातही 10-12 हजार लोक असतील. कोट्यावधी खजिना, तसेच उत्तम जवाहीर, सकल वस्तुदा संपादलेले. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले, म्हणजे महाराजांनी राज्याभिषेक करून हे हिंदवी स्वराज्य नेहमीसाठी स्थापन केलं. तस्करादी अन्यायी यांचे नाव राज्यातून नाहीसे केले. देशदुर्गादी सैन्यादी बंद नवेच निर्माण करून एकरूप अव्याहत शासन चालविले. केवळ एक नूतन सृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारखा महीन शत्रू परितप सागरी निमग्न करून दिंगत विख्यात कीर्ती संपादली. ते हे राज्य. रामचंद्र पंत अमात्य यांनी स्वराज्य रक्षण नावाचे दुसरे प्रकरण लिहिले. यात त्यांनी छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज यांची स्वराज्य विस्ताराची मुहूर्तमेढ रोवली याचीच माहिती दिलेली आहे. हा विस्तार स्वराज्याचा कसा कसा होत गेला. तिसऱ्या प्रकरणात राजधर्म त्यांनी सांगितलेला आहे. देशाचा राजा कसा असावा, राजाचे वर्तन कसे असावे, राजकुमाराचे शिक्षण व हुजुरात संकल्पना. म्हणजे सैन्याचे 2 विभाग आहे. एक विभाग खास राजाच्या अधिकाराखाली, अधिपत्याखाली येतो. चौथ्या प्रकरणात रामचंद्र पंत अमात्य यांनी प्रधान विषय घेतले. प्रधान हा विषय घेतलेला आहे. अष्टप्रधान व 12 उपप्रधान याविषयी अमात्य म्हणतात, प्रधान कसा असावा. प्रधान म्हणजे राज्य लक्षण गृहाचे स्तंभ आहे. प्रधानाने राज्य ते यथोचित संरक्षण नूतन निर्माण करणे. प्रधान म्हणजे नृपसत्ता प्रचारक. प्रधान म्हणजे प्रजापालन धर्म संरक्षणीचे अध्यक्ष. प्रधान म्हणजे राजमादजनित अन्याय सागराची मर्यादा. तर प्रधान म्हणजे हत्तीचे अंकुश. प्रधान म्हणजे नृपाची विश्रांती. प्रधान म्हणजे धर्म प्रतिपालनामुळे परलोकपंथीची दीपिका. प्रधानापेक्षा राजलोकास व इतर आप्त व अधिकार तर किमपी नाही. प्रधानाचा बहुमान विशेष आहे. आज्ञापत्राचे 5वे प्रकरण सावकार म्हणजे व्यापारी. आपल्याकडे सावकार शब्द वेगळा आणि व्यापारी शब्द वेगळा घेतो. इथे सावकार म्हणजेच व्यापारी आहे. व सन्निध्याशी शत्रू. खजिना म्हणजे राज्याचे जीवन. सावकार व्यापारी म्हणजे राज्याची व राजश्रेयांची शोभा. महाराजांच्या मुखी रामचंद्र पंताने एक वाक्य टाकलेले आहे. त्यात महाराज म्हणतात, टोपीकर हेही लोक सावकारी करतात, परंतु ते वरकड सावकारासारखे नव्हते. टोपीकर यांची आमदरपस्ती आले गेले इतकीच असू द्यावी. त्यास केवळ नेहमी मोक्याच्या जागा देऊ नये. दारू गोळा व आरमार हे त्यांचे बळ. स्वराज्यात सावकारांचे म्हणजेच व्यापाऱ्यांचे स्थान काय आहे हे सांगून फिरंगी म्हणजे इंग्रज आहे, फ्रेंच वगैरे परकीय सावकारांच्या आक्रमक मनोवृत्तीचे वर्णन केले आहे. टोपीकरा स्थललोप कसा आहे, ही जात हट्टी कशी आहे, हातात आले स्थळ मेलियाने सोडित नाही.
यांच्या वकारेत जागा देणे आलेच तर ती खाडीच्या तोंडाची का देऊ नये इत्यादी बाबींचे स्पष्टीकरण लक्षणीय आहे. म्हणजे राजापूरची वकार वगैरे तुमच्या लक्षात येईल. ती समुद्रकिनारी दिली नाही. सन्निध्यासू शत्रू म्हणजे उदरातील व्याधी, त्याचा पराभव आधी आपणास राखून गनिम घ्यावा. शत्रूची उपेक्षा करणे, आजचे उद्यावर घालणे परम अनुचित. सिद्धी हा घरातील उंदीरच. महाराजांचे कसे दूरदृष्टीचे धोरण होते हे यातून आपल्याला दिसते आणि हे प्रत्येकाने हा आज्ञापत्र वाचला पाहिजे. 6वे प्रकरण वतनदाराचे आहे. सारामुक्त जमीन म्हणजे वतन आणि ही प्राचीन व्यवस्था आहे. मुख्यतः गावचा कारभार पाटील, कुलकर्णी, चौगुला, येसकर यांच्याकडे असतो, तर परगण्याचा कारभार देशमुख, देशपांडे, काजी, शेट्टे, महाजन, चौधरी, नायकवाडी यांच्याकडे असतो आणि त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. कधी कर घ्यायचा, कधी नाही, किती घ्यायचा, तो सर्व. ही प्राचीन व्यवस्था राजाला कमी व वतनदाराला जास्त मानते. महाराज म्हणतात ते स्वल्पच, परंतु स्वतंत्र देश नायकच आहेत. सार्वभौमापासून बलनुनतेने उरती परंपरा बलवंत राखून दुर्लभ वर्ततच आहेत, परंतु त्यास साधारण गणावे असे नाही. हे लोक म्हणजे राज्याचे दयादच आहे. दयादच म्हणजे मालकच आहे. हे लोक सर्व लक्षात घ्या काय विचार आहे. आज्ञापत्रात वतनदाराविषयी तिटकाराही व्यक्त केलेला आहे. कोणालाही कोणत्याही कारणास्तव जमिनी इनाम देऊ नयेत हे स्पष्ट केले आहे. तथापि धर्मार्थ जमीन देणे असल्यास धर्माचा सूक्ष्म विचार करून ती द्यावी असेही म्हटलेले आहे. प्रत्येक बाबीमध्ये विचार केलेला आहे. 7वे प्रकरण वृत्तीचे आहे. म्हणजे इनाम आणि इनाम दिलेल्या जमिनीवर सुद्धा महाराज म्हणायचे की कर घ्यावा. म्हणजे फुकट सोडला नाही कोणाला. आज्ञापत्रात 8वे प्रकरण हे दुर्गाचे आहे. ते कसे बांधावे, कुठे बांधावे, बांधकाम विज्ञानाची चर्चा, पाणी व्यवस्थापन या प्रकरणात केलेली आहे. संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग, ते नसता मोकळा देश, दुर्गाचे शासन ते परमती उग्र. 91 कलमी बखरमध्ये एक प्रसंग दिलेला आहे. एक सहज म्हणून सांगतो. मोरोपंत व निळोपंत अर्ज केला की इमारतीस पैका बहुत खर्च होतो, किल्ले बहुत झाले, महाराज आता किल्ले बांधतात याचे कारण काय. हे ऐकून महाराज बोलले, जैसा कोळंबी शेतात माळा घालून शेत राखतो असे किल्ले राज्यात रक्षक आहेत. तारवास खिळे मारून बळकट करीतात, तशी राज्यात बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांचे महत्त्व किती होते यावरून लक्षात येते. महाराजांच्या मुखी फार सुंदर वाक्य आहे. महाराज म्हणतात, खासा आलमगीर एक दिवस दख्खनेत उतरेल, त्यावेळेस माझा एक एक गड त्याशी वरुस वरुस लढेल. सारे गड जिंकावयास आलमगिरास 350 वर्ष लागतील. म्हणूनच महाराजांनी 1,75,000 होनाचा अतिरिक्त निधी गडकोटांच्या संवर्धनासाठी ठेवलेला आहे. हेही महत्त्वाचं आहे. आता तर एखाद्या राज्यात पूर येते तर मग वृत्तमानपत्रात मध्ये येते की निधी द्या. आज्ञापत्रात पुढे म्हणतात, देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला आणि आले परचक्र संकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलास स्वामींनी गडावरूनच निर्माण केले. आज्ञापत्रात पुढे असेही म्हटलेले आहे की गडकोट विरहित जे राज्य ते अभ्रपटल न्याय आहे. याकरता ज्यास राज्य पाहिजे त्यांनी गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजेच राज्याचे मूळ, गडकोट म्हणजेच खजिना, गडकोट म्हणजे सैन्याचे बळ, गडकोट म्हणजेच राज्य लक्ष्मी, गडकोट म्हणजेच आपली वसती स्थळे, गडकोट म्हणजेच आपले सुख निद्रागार, किंबहुना गडकोट म्हणजेच आपले प्राण संरक्षण. असे चित्तास आणून कोणाचे भरोशावर न राहता त्या गडाचे संरक्षण करणे. किती ती सूक्ष्म गोष्ट लिहिलेली आहे. रायगडावर राजधानी हलवून राजांनी 3 संरक्षण फळ्या उभ्या केल्या. वायव्येला असणाऱ्या
अशेरी गडापासून पुरंदर मार्गे दक्षिणेतील विशाळ गडापर्यंत, दुसरी फळी सागरावरील जलदुर्ग आणि तिसरी संरक्षण फळी ही विशाल गडापासून ते जिंजी या चेन्नई जवळच्या किल्ल्याला जोडणारी ही जिंजी स्वराज्यापासून 1200 किलोमीटर दूरवर आहे. महाराजांनी जिंजीचंही बांधकाम केलं होतं. छत्रपती राजारामाने जिंजीलाच आश्रय घेतला होता व तेथून स्वराज्य चालत होते. ही तिसरी फळी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा अद्वितीय नमुनाच मानला पाहिजे. याच प्रकरणात किल्ल्याचा जीव तो किल्ल्याचा हवालदार असेही म्हटलेले आहे. प्रभूंचे वर्णन आहे, महालदार, बाकींच्याची. शेवटचे प्रकरण हे आरमाराचे प्रकरण आहे. आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. ज्याच्या जवळ आरमार त्याचा समुद्र असे या प्रकरणात म्हटलेले आहे. म्हणूनच भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात. असा हा आज्ञापत्र ग्रंथ रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहिला. या आज्ञापत्राचे मर्म एका ओळीत सांगतो. छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी केवळ एक नूतन सृष्टीच निर्माण केली. मित्रांनो, आपल्याला हा आज्ञापत्र ग्रंथ कसा वाटला हे जरूर सांगा. मी राजा महाराज, आपले चॅनल राजा महाराज, मी इथेच सबस्क्राईब करा, त्याला शेअर करा. मी इथेच आपली आज्ञा घेतो. जय शिवराय.